मला वाटतं आपली फिल्म इंडस्ट्री एक असं क्षेत्र आहे इथं दोन गोष्टी घडतात. एक माणूस यशस्वी होतो पण ती पचवता येत नाही बरोबर. आणि अपयश तर ती त्याला जमतच नाही. कारण एक तर आपल्याकडे काय होतं की रंगीबेरंगी म्हणतो ना सगळं चमकणार असतं आपलं जग. चंदेरी दुनिया. चंदेरी दुनिया आहे ती. तुम्ही जसं बोलाल तसं. तर मी माझ्या सगळ्या मित्रमंडळींना, बंधू-भगिनींना मी एवढंच सांगेन, की मी नेहमी सांगत पण आलोय आणि मी बोललो पण मध्ये आणि लॉकडाऊनमध्ये पण ते आपण पाहिलं. लॉकडाऊनमध्ये लोकं घरात का बसली? तर फक्त फिल्म इंडस्ट्री टीव्हीवरती बातम्याच्या व्यतिरिक्त शोज लागले होते, चित्रपट लागले होते. म्हणून लोकं घरात बसली. बरोबर. लोकांनी प्रशासनाचं ऐकलं. काहीतरी मनोरंजन टीव्हीने जरी झालं. हो. आपल्याकडे एवढे मूर्ख आहेत, की हं. लॉकडाऊन काय असतो बघायलाही घराबाहेर लोकं पडलेले. पण 90% 95% लोकं घरात का थांबली? तर मनोरंजन क्षेत्रामुळं. पण त्या मनोरंजन क्षेत्राचा दर्जा हा दुय्यम आहे. म्हणजे उद्या जर सलग मला काम नाही भेटलं किंवा तुम्हाला काम नाही भेटलं, तर आपल्याकडे दुसरं काही उत्पन्नाचं साधन नसल्यामुळं आपण टेन्शनमध्ये येतो, की अरे काय करायचं? आता जगायचं कसं? कुटुंब जगवायचं, सगळा खर्च आला. तर मी सगळ्यांना नेहमी एकच सांगत आलो. मी त्याच्या आधी बोलत होतो मी आणि मी आताही सांगतो, की तुम्ही प्लॅन बी तयार ठेवा. हं. कारण 260 लोकांना जेव्हा मी आत्महत्येपासून परावृत्त केलं, आता मी ऑफिशियली काउन्सिलर आहे.